दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहणार असल्याचे संकेत खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेत। मुंबईतील पंढरीनाथ कोल्हापूर यांच्या कार्यक्रमात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या बैठकीला दिल्लीला जाणार का असं विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी नकारार्थी मान हलवली। एनडीएतील घटक पक्षांसोबत संबंध टिकून राहावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केल्याची माहिती आहे। मात्र शिवसेना पक्षप्रमुख मोदींच्या स्नेहभोजनाला जाणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जाते। वांद्र्यातील कलानगरमध्ये उभ्या असलेल्या मातोश्री बंगल्या शेजारीत उद्धव ठाकरे यांचा दुसरा आलिशान बंगला साकारतोय। अद्याप या बंगल्याचं नामकरण झालेलं नसले तरी मातोश्री 2 म्हणून याचा उल्लेख केला जातोय। या नव्या बंगल्यासाठी उद्धव ठाकरेंनी 11,60,00,000ची गुंतवणूक केल्याची माहिती मिळतेय। महत्त्वाचं म्हणजे कलानगरमधल्या इतर रहिवाशांच्या कायमच्या तक्रारी लक्षात घेता या अपार्टमेंटची दुसरी बाजू बीकेसीच्या दिशेला उघडण्यात आली आहे, ज्यामुळे कलानगरच्या चिंचोळ्या गल्लीचा वापर यापुढे ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांना टाळता येणं शक्य होणार आहे। दिल्लीला जाणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड ट्रेनमध्ये देखील गायब असल्यानं चर्चांना उधाण आलंय। रवींद्र गायकवाड यांनी काढलेले मुंबई दिल्ली विमानाचं तिकीट एअर इंडियाकडून पुन्हा एकदा रद्द करण्यात आलंय, त्यामुळे रवींद्र गायकवाड हे ट्रेनने दिल्लीला जाणार होते। मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या A3 या डब्यामध्ये 13 नंबरच्या सीटचं गायकवाड यांचं तिकीट होतं। मात्र जेव्हा ही ट्रेन सुरत आणि बडोदा स्टेशनवरती पोहोचली त्यावेळी या ट्रेनमध्ये रवींद्र गायकवाड नव्हते। दरम्यान माध्यमांपासून लपण्याचा गायकवाड प्रयत्न करतात का अशीही चर्चा आहे। दरम्यान शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड उमरग्याच्या घरची गुढी गायकवाडांशिवायच काल उभी करावी लागली। गुढीपाडवा साजरा करावा लागला तर तिकडे दिल्लीमध्ये गायकवाडांना विमान प्रवासावरती बंदी घालणाऱ्या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेनं लोकसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय। शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात होतीये। चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू कारकाडे यांच्या कुटुंबियांना भेटून या संघर्ष यात्रेला सुरुवात होईल। दरम्यान काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेते देखील या संघर्ष यात्रेत सहभागी होतील। त्याचप्रमाणे या मोर्चाला कम्युनिस्ट, शेकापसह अगदी MIMचे देखील आमदार सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान सर्व पक्षांची एकत्रित ताकद पणाला लावत सरकारला धक्का देणार असल्याचं माजी मंत्री पतंगराव कदम यांनी म्हटलंय। संघर्ष यात्रेनिमित्त नेत्यांना लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेवर देखील त्यांनी भाष्य केलंय। निवडणुकीच्या काळात जेवणावळीच्या बडेजावपणाची भरपूर चर्चा झाली। आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मिळेल ते खाऊन सरकारविरोधात बंड करणार असल्याचं ते म्हणाले। दरम्यान ही आचारसंहिता कुणी तयार केली यावरती मात्र पतंगराव कदम यांनी मौनच बाळगलं। राज्यातील दुसरं पोस्ट ऑफिसातील पासपोर्ट ऑफिस हे औरंगाबादेत सुरू करण्यात आलंय। विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, चंद्रकांत खैरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं। हे मराठवाड्यातलं पहिलं पासपोर्ट ऑफिस असणार आहे, त्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेच्या मुंबई वाऱ्या आता इथून पुढे थांबणार आहे। काल राज्यभरात मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा करण्यात आला। असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी आणि पंढरपुरात पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली। शिर्डीत साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सपत्नी गुढीचं पूजन केलं। त्यानंतर साई समाधी मंदिराच्या कळसावरती गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं। गुढीपाडव्यानिमित्त राज्य तसंच देशातील हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले होते, तर तिकडे पंढरपुरात गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरावरती असलेल्या धर्मध्वजेचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करून नवीन ध्वज फडकवण्यात आला। गुढीपाडव्यानिमित्त जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी दिसून आली। सोन्याचा दर कितीही असो, जळगावच्या सुवर्णनगरीत केलेली सोनं खरेदी अक्षय्य असल्याचं मानलं जातं आणि याच श्रद्धेपोटी लोकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केली होती। यावेळी बाफना ज्वेलर्सनी औक्षण करून ग्राहकांचं स्वागत केलं।